एकनाथ शिंदे दाओसहून मुंबईला परतले। मंत्री दीपक केसरकर, शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांच्याकडून शिंदेंचे स्वागत। राज ठाकरेंचा अटक वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द। 500 रुपयांचा दंड ठोठावत कोर्टाकडून वॉरंट रद्द। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बीडमधल्या पांगरी गावचे सरपंच सुशील कराड यांनी तयार केला 50 फुटांचा हार। परळी न्यायालयाकडे जाताना राज ठाकरे यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी। मनसे राष्ट्रवादीकडून राज ठाकरे यांचे स्वागत। संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलली। ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर पुढची सुनावणी 3 फेब्रुवारीला। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीने केली हायकोर्टात याचिका। नाना पटोले यांच्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे नेते आशिष देशमुख बंडखोरीच्या पवित्र्यात। नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये शिक्षक भारतीच्या राजेंद्र झाडेंना पाठिंबा देण्याचा निर्णय। काँग्रेस सत्तेत येते हे पाहताच काही संस्थानिकांच्या पोटात दुखतंय। मी सर्वसामान्य घरातला असल्यामुळे असे आरोप होत असतात। नाना पटोलेंची आशिष देशमुखांवर नाव न घेता टीका। नागपूरमध्ये महाविकास आघाडीची एक दिल के तुकडे हुए हजार अशी अवस्था। सर्व आपापसात भांडतायत। काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट। चंद्रशेखर बावनकुळेंची महाविकास आघाडीवर टीका। उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि अजित पवार यांची फोनवरून चर्चा। विधान परिषद उमेदवारी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा। महाविकास आघाडीची दुपारनंतर बैठक होण्याची शक्यता। नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांना महाराष्ट्र सेक्युलर टीचर संघटनेचा पाठिंबा। संघटनेचे राज्यभरात शेकडो सदस्य। जाहीर पाठिंबा देणारी पहिलीच संघटना। सत्यजित तांबे नाशिकमध्ये दाखल। पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात। शिक्षक आणि पदवीधरांची भेट घेऊन प्रचाराला सुरुवात। राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांचं भवितव्य निश्चित करणारी सुनावणी लांबणीवर। सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात। शिक्षक लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद। सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याची शक्यता। दुपारी 3:30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत भूमिका करणार स्पष्ट। अगोदर मुलं पळवणारी टोळी होती, आता बाप पळवणारी टोळी आली आहे। शिवसेना प्रमुखांचं तैलचित्र लावण्याच्या कार्यक्रमाला त्यांच्या चिरंजीवांना आमंत्रण नाही। संजय राऊत यांची शिंदे फडणवीसांवर टीका। कोरोना काळात डॉक्टरांची कमतरता होती असं मला म्हणायचं होतं, तरीही डॉक्टर काम करत होते। माझ्या बोलण्यानं काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील। डॉक्टरांच्या नाराजीबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज आणि त्यांच्या फ्रेंच मैत्रिणी विरोधातही गुन्हा। खोट्या व्हिसा प्रकरणी गुन्हा दाखल। भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं ट्विट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन आणि मायक्रोलाइट एअरक्राफ्ट उडवण्यास मज्जाव। MMRDA मैदान, मेट्रो 7 मार्गिका आणि मोगरापाडा स्थानकाच्या दरम्यान प्रतिबंध असणार। सदर क्षेत्र उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार अंधेरी पूर्वमधील गुंदवली मेट्रो स्थानकाचं उद्घाटन। या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात। मेट्रो स्टेशन परिसरातील भिंती सजवल्या। मोदींच्या दौऱ्या दिवशी 19 जानेवारीला मेट्रो 1 ची सेवा 2.25 तासांसाठी राहणार बंद। संध्याकाळी 5:45 म्हणजे 5:45 वाजल्यापासून ते 7:30 म्हणजे 7:30 वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार। मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजप युवा मोर्चानं कंबर कसली। युवा मोर्चातील पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचं वाटप। खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली भाजप अध्यक्षांची भेट। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मुदतवाढ मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून नड्डांचं अभिनंदन। सकाळी JP नड्डा यांच्या निवासस्थानी भेट। सलग 4थ्या दिवशी मुंबईमधली हवा गुणवत्ता खराब। मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 312 वर। पुढचे 2 दिवस मुंबईमधली हवा प्रदूषित राहण्याचा अंदाज। मुंबईमधल्या म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घुसखोरीवर अंकुश घालण्याचा निर्णय। घरवाटपाच्या नव्या धोरणांसाठी आणि घुसखोरी रोखण्यासाठी माजी मुख्य सचिव सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती। राज्य सरकारचा निर्णय। राज्यामधले अनेक कत्तलखाने आयकर विभागाच्या रडारवर। मालेगाव शहरामध्ये आजही आयकर विभागाकडून छापेमारी।
मालेगाव, पुणे, मुंबई, भिवंडी, सोलापूर यासह राज्यभरात कारवाईबाबत कमालीची गुप्तता. नांदेड महानगरपालिकेच्या गुंठेवारी आग प्रकरणात ईडीची एंट्री. काही दिवसांपूर्वी गुंठेवारी विभागाला आग लागून संचिका जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर बनावट गुंठेवारी पावत्यांचा प्रकार उघडकीस. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. ईडी करणार तपास. आज आदित्य ठाकरेंची सिनेट निवडणूक तसंच आगामी दौऱ्यासंदर्भात शिवसेना भवनात बैठक. आगामी काळातील रणनीतीसाठी बैठक. महाराष्ट्रामध्ये सेवा बंद करण्याच्या आदेशाविरोधात रॅपिडोची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव. 23 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. लोकसंख्या वाढली म्हणून प्रभाग संख्या किंवा रचना बदलण्याची गरज नाही. राज्य सरकारकडून कोर्टामध्ये युक्तिवाद. प्रभाग रचनेवरून दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकारचा युक्तिवाद. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी आर्थिक वर्षाकरता 515.86 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती. दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये 2 दिवसात महाराष्ट्रानं केलं 88,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार. गुंतवणुकीमुळे राज्यामध्ये 55,000 रोजगार निर्माण होतील. मुख्यमंत्र्यांची माहिती. चंद्रपूरमधल्या भद्रावती इथे कोल गॅसिफिकेशन प्रकल्पासाठी अमेरिकेच्या न्यू एरा क्लीनटेक सोल्युशनची 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. दाओसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार. 15,000 रोजगार निर्मिती होणार. जपान बँकेचे संचालक शिगेटो हशियामा यांची महाराष्ट्र दालनाला भेट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक. सुपा इंडस्ट्रियल पार्क संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. रत्नागिरीतल्या शेट्टेनगरमध्ये एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. 3 तास रेस्क्यू ऑपरेशन. 3 महिला ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. दोघींचा रुग्णालयामध्ये मृत्यू. स्फोटात घराचंही मोठं नुकसान. नितीन गडकरींच्या कार्यालयामध्ये फोन करून धमकी देणारा गँगस्टर जयेश कांथाची डायलॉग बाजी. जाओ पहिले फोन ढूंढ के लाओ. कांथाचं पोलिसांनाच आव्हान. तर धमकी का आणि कुणाच्या सांगण्यावरून दिली आणि धमकी दिलेला फोन कुठे आहे या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना मिळालेली नाही. त्र्यंबकेश्वरला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीस्थळी महापूजेला पहाटे 4 वाजता सुरुवात. पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक केली पूजा. पुण्यामध्ये G20 मध्ये पायाभूत सुविधा कार्यगटाची पहिली बैठक संपन्न. 18 सदस्य देशांमधील 64 सदस्यांचा सहभाग. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी G20 मधल्या प्रदर्शनाला दिली भेट. विविध संकल्पनांची घेतली माहिती. बैठकीच्या उत्तम नियोजनाबाबत प्रशासनाचं कौतुक. G20च्या बैठकीसाठी आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या उत्पादनांमध्ये दाखवली रुची. भरड धान्याच्या पदार्थांची चव आवडल्याची प्रतिनिधींची प्रतिक्रिया. हिमरुशाली, पैठणी आणि हातानं तयार केलेल्या कागदापासून तयार केलेल्या भेटवस्तूंना परदेशी पाहुण्यांची पसंत. G20 बैठकीसाठी आलेल्या विविध देशांमधील प्रतिनिधींकडून पुणे भ्रमंती. शनिवारवाडा आणि लाल महालाला दिली भेट. राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांची जपानमधली वाकामया राज्यासोबत बैठक. राज्यातील कुस्तीपटूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आदानप्रदान करण्याबाबत करार करण्यात येणार असल्याची माहिती. आमदार भास्कर जाधव यांचा जामीन रद्द करा. सिंधुदुर्ग भाजप नेत्यांची मागणी. कुडाळमधल्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचं प्रकरण. कुडाळ पोलिसांनाही जाधवांच्या हजेरीबाबत जाब विचारण्यात आला. भांडूप संकुलाच्या दिशेने येणारा भूमिगत जलबोगदा 20 जानेवारीपासून दुरुस्तीसाठी बंद. 20 तारखेपासून प्रक्रियेशिवाय पाणी पुरवठा. नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं आवाहन. नंदुरबारमध्ये चोरट्यांचा कापसावर डल्ला. शेतकऱ्यांच्या शेतातून 15 क्विंटल कापसाची चोरी. तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. परळीमध्ये औष्णिक विद्युत केंद्रातील 3 संच बंद. वीज निर्मिती ठप्प. 3ही संच 2 दिवसामध्ये सुरू होतील अशी माहिती. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यामध्ये टस्कर हत्तींचा शेती आणि बागायतीमध्ये धुडगूस. मुंबईमधल्या डोंबिवलीजवळच्या खोनी गावांमध्ये सकाळी रानगव्याचं दर्शन. मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपलं दृश्य. 2 वाघांच्या झुंजीचा रोमांचक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. चंद्रपूरमधल्या ताडोबा प्रकल्पात भिडले पारस आणि तारू वाघ. पर्यटकांनी अनुभवला झुंजीचा थरार. अमरावतीतल्या तळेगाव दशासर इथे शंकरपटाचं आयोजन. कृषक सुधार मंडळाद्वारे आयोजन. आणि आज महिलांचा विशेष शंकरपट.
अमरावतीमधल्या रेवसा इथे संत ब्रह्मचारी महाराजांचा 154वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न. हजारो भाविकांनी एकाच वेळी घेतला महाप्रसादाचा लाभ. सोन्याचा दर विक्रमी पातळीवर. जळगावमध्ये ग्राहकांचा कल सोने खरेदीऐवजी दागिने मोडीकडे. नंदुरबारमधल्या दंडपाणेश्वर मंदिरातला चोरीचा उलगडा. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अधिकारी यांचा मंदिरात सत्कार. सांगलीमध्ये दिव्यांगांची 9 बोगस प्रमाणपत्र. मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता. 2 लाख रुपयांच्या शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईसाठी बोगस प्रमाणपत्र. मुंबईतल्या बोरिवली भागामध्ये महिलांच्या पर्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ. पर्समधील एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढण्याचा प्रकारही उघडकीस. विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोनं जप्त. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दुबईहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशाला केली अटक. सोन्याची किंमत जवळपास 4,54,00,000 रुपये. नागपूरमध्ये काही तरुणांची मध्यरात्री हुल्लडबाजी. शहरांमधल्या रस्त्यांवर गोंधळ तर सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडिओ. पोलिसांकडून वाहनं जप्त. एका लहानग्यानं गिळलं 2 रुपयांचं नाणं. बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यामधल्या आलेवाडी गावातली घटना. शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार. बाळाला जीवनदान. मुंबईतल्या धारावीमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीची हत्या. धारदार शस्त्रानं वार करून आरोपी फरार. गुन्हा दाखल. आरोपीचा शोध सुरू. पुण्यामधल्या जुना बाजार इथे असलेल्या दुकानांना आग. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आग विझवली. कुलिंगचं काम सुरू. कारणाचा शोध सुरू. पंढरपूरमधल्या येड्राव फाटामध्ये बस उलटली. एकाचा मृत्यू. 8 जण गंभीर जखमी. सर्व प्रवासी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील. 12व्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू. चेंबूरमधल्या सिंधी सोसायटी परिसरातली घटना. भिवंडीमध्ये पहाटे भंगार आणि चिकनच्या दुकानाला आग लागली. आगीत दुकानातलं साहित्य जळून खाक. औरंगाबादमध्ये जालना रोडवर सीएनजी रिक्षानं अचानक घेतला पेट. चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. उत्तर भारतामध्ये वाढलेल्या थंडीचा केळीच्या दरावर परिणाम. केळीचे दर उतरल्यानं केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. व्यापारी शेतकऱ्यांना देतात फक्त 600 रुपयांचा दर. नांदेडच्या पोतरेड्डी इथे आरोग्य तपासणीसाठी आलेल्या पथकावर दगडफेक. दोघांना किनवट पोलिसांकडून अटक. थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्याला मारहाण. बुलढाण्यामधल्या मलकापूर शहरातली घटना. दोघांवर गुन्हा दाखल. सांगलीतल्या सराफकट्टा परिसरात बेकायदेशीर पद्धतीनं पिस्तूल विकणाऱ्याला अटक. त्याच्याकडून दुचाकी आणि पिस्तूल असा 90,000चा मुद्देमाल जप्त. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीमधला गाळ काढण्यावरून चिपळूण बचाव समिती आक्रमक. 26 जानेवारीपासून तीव्र आंदोलनाचा इशारा. एसटी बस स्थानकामध्ये येणाऱ्या स्तनदा मातांची गैरसोय टाळण्यासाठी हिरकणी कक्ष पुन्हा सुरू करणार. एसटी महामंडळाचा निर्णय. मालमत्तेच्या व्यवहारांनी डिसेंबरमध्ये गाठला 9 महिन्यांमधला उच्चांक. मुद्रांक शुल्क संकलनामध्ये लक्षणीय वाढ. राज्यातले मालमत्तेचे सर्वाधिक व्यवहार मुंबईत. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टापैकी 91% महसूल डिसेंबरपर्यंतच जमा. उत्तर भारतात थंडीचा येलो अलर्ट. तर 19 जानेवारीनंतर थंडी कमी होणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. देशाचा अमृतकाळ हा पक्ष कार्यकर्त्यांसाठी कर्तव्य काळ. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन. मिशन 2024 साठी भाजपचा प्लॅन तयार. बोहरा आणि शिक्षित मुस्लिमांपर्यंत पक्षाची धोरणं पोहोचवण्याचं उद्दिष्ट. अति आत्मविश्वासात राहू नका. मोदींचं राष्ट्रीय कार्यकारिणीत वक्तव्य. नरेंद्र मोदी सरकार हे लोककल्याणकारी निर्णय घेतंय. लोकांनी त्यांना पसंत करण्यासाठी निर्णय घेतलेला नाही. गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य. निर्णय कठोर असले तरी ते जनतेच्या हिताचं असल्याचं अमित शहा यांचं वक्तव्य. गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक आझाद पार्टीला आणखी एक झटका. 30 पेक्षा अधिक संस्थापक सदस्यांचा काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय. या 30 जणांमध्ये पक्षाचे सरचिटणीस निजामुद्दीन खटाना यांचाही समावेश. केंद्राकडून 20 जानेवारीपासून विरासत महोत्सवाची सुरुवात होणार. देशभरातील हस्तकला आणि हातमाग उद्योगांचं प्रदर्शन होणार. वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून आयोजन. नोव्हेंबर 2022 मध्ये खनिज उत्पादनामध्ये 9.7% वाढ. तर एप्रिल ते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये एकंदरीत उत्पादनात 4.7% वाढ. केंद्रीय खाण मंत्रालयाची माहिती.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 3 दिवस मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर. मालदीवच्या भेटीदरम्यान ते राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांची भेट घेतली. केरळमध्ये G20 परिषदेच्या बैठका, सहभागी देशांमधील आरोग्य कार्यगटाची बैठक तिरुवनंतपुरममध्ये पार पडली. ज्ञानवापी मशीद प्रकरणातील दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी. ज्ञानवापीमधल्या विश्व वैदिक सनातन संघाचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस किरण सिंग यांची याचिका. सिक्कीममध्ये बाळाच्या जन्मानंतर महिला कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ. त्याचबरोबर IVFच्या माध्यमातून माता बनणाऱ्या महिलांना 3 लाखांची मदत. सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांची माहिती. जगातील सगळ्यात वृद्ध महिला लुसिल रँडन यांचं निधन. वयाच्या 118व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 1904 मध्ये झाला होता जन्म. ओडिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकामध्ये काल रोमांचक सामना. जर्मनी आणि बेल्जियममध्ये होता सामना बरोबरीनं संपला. दोघांचेही 2 गोल. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँडी मरेनं नोंदवला आपला 50वा विजय. दुसऱ्या फेरीमध्ये धडक. तरुणाईला आपल्या डान्समुळे भुरळ पाडणारी गौतमी पाटील लवकरच वेबसिरीजमध्ये करणार पदार्पण. गौतमीनं माध्यमांशी बोलताना दिली माहिती. अभिनेत्री जया बच्चन यांनी इंदोरच्या विमानतळावर फोटो काढण्यास केली मनाई, पण तरीही कॅमेरा सुरू ठेवल्यानं जया बच्चन फोटोग्राफर्सवर भडकल्या. सॅमसंगकडून 200 मेगापिक्सलच्या आयसोसेल HP कॅमेरा सेन्सर लॉन्च. नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये वापर होणार. सेन्सरमध्ये अत्यंत कमी प्रकाशातही उत्तम छायाचित्र काढण्याची क्षमता. फास्ट्रॅगची नवी रिफ्लेक्स बीट प्लस बाजारात दाखल. स्मार्टवॉचमध्ये कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल सारखे नवे फीचर्स. BMW X7 SUVचं नवं व्हर्जन भारतामध्ये लॉन्च. गाडीमध्ये 381 BHPचं नवं सुपर पॉवर इंजिन लावण्यात आलंय. बिटकॉईनच्या किमतीमध्ये वाढ सुरूच. काल $21,215 किंमत. जगातल्या प्रत्येक दुसरा आयफोन 2027 पर्यंत भारतामध्ये तयार केला जाऊ शकतो. चीनी रिपोर्टचा दावा. JP मॉर्गननं सुद्धा 2025 पर्यंत भारतामध्ये जगातील 25% आयफोन बनवले जाऊ शकतात असा अंदाज केला होता व्यक्त. सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनला बाजारात मोठी मागणी. फोल्डेबल व्हेरियंटमध्ये सॅमसंगची 82% भागीदारी. ट्रेंड फोर्सचा अहवाल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल चॅट GPT अद्याप कोणत्याही ॲप स्टोअरला नाही. त्या नावानं दिसणारे सगळे ॲप्लिकेशन्स अनधिकृत आहेत. ओपन AIचे स्पष्टीकरण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.